नमस्कार मित्रांनो, आज निफ्टीमध्ये फ्लॅट ओपनिंग झाली आणि त्याच्यानंतर एक चांगली ब्रेकऑफ स्ट्रक्चर फॉर्मेशन झाली. हे ब्रेकऑफ स्ट्रक्चर फॉर्मेशन झाल्यानंतर आपण पुट साईडला एंट्री केली होती, जे की आपण या कॅन्डलच्या क्लोजचा वेट केला आणि या कॅन्डलमध्ये एंट्री केली. या कॅन्डलमध्ये एंट्री करताना फर्स्ट मूव आल्यामध्ये इथे आसपास कुठेतरी आपली एंट्री झाली. त्याच्यानंतर हा चांगला मूव आला, इथे आपलं फर्स्ट टार्गेट हिट झालं. त्याच्यानंतर तिथं थोडा वरती येऊन खाली आपल्या सेकंड टार्गेटकडे मार्केट गेलं, बट थोड्या पॉईंटने आपलं सेकंड टार्गेट मिस झालं. त्याच्यानंतर आपण हा स्टॉप लॉस आपला ट्रेल केला होता फर्स्ट टार्गेटला आणि या फर्स्ट ट्रेडमध्ये आपल्याला 30 पॉईंटचं प्रॉफिट आपण बुक केले. त्याच्यानंतर आपण या ठिकाणी कॉल साईडला एंट्री केली होती, जे की आपला SL हिट झाला. या ठिकाणी हा फेक ब्रेकआउट या ट्रॅपमध्ये आपण सापडलो. हा जवळपास या झोनमध्ये मार्केट ट्रेडर्स लोकांना ट्रॅप करत होतं. तुम्ही बघाल तर या ठिकाणी मोठमोठ्या विक्स प्रत्येक कॅन्डलला दिसून येतील. तर अशा वेळी मार्केट ट्रेडर लोकांना ट्रॅप करतं आणि जर का तुमची रिस्क मॅनेजमेंट व्यवस्थित नसेल तर अशा दिवशी आपलं कॅपिटलसुद्धा ब्लो होऊ शकतं. हा कॉल साईडचा आपला इथे एक स्टॉप लॉस गेला. त्याच्यानंतर परत पुट साईडला इथे या ठिकाणी आपण 2 वेळा ट्रॅप झालो, या ठिकाणी एकदा आणि या ठिकाणी एकदा. आपलं जे प्रॉफिट आपण बुक केलं होतं लूज झाले दोन्ही ट्रेडच्या SLमध्ये. त्याच्यानंतर ट्रेंड लाईन आपण ड्रॉ केली होती. सेम ट्रेंड लाईन आपण रिलायन्समध्ये सुद्धा ड्रॉ केली. ज्यावेळी ट्रेंड लाईनचा ब्रेक झाला त्यावेळी आपण इथे कॉल साईडला परत एक एंट्री केली आणि आपला जो काही लॉस वगैरे झाला होता या तिन्ही ट्रेडमध्ये तो रिकवर होऊन जवळपास 3000च्या प्लसमध्ये आपला ट्रेड क्लोज झाला. म्हणजे आपला आजचा डे 3000 प्लसमध्ये क्लोज झाला. बट हा सुद्धा चांगला मूव मी कॅप्चर करू शकलो. बट यावेळी आपण लॉट साईज कमी ठेवल्यामुळे प्रॉफिट म्हणावा असा एवढा मोठा काही झाला नाही. इथे बघू शकता कॉल साईडचा एक ट्रेड आणि पुट साईडचा एक ट्रेड. असा डे आपला 2955 रुपयाला क्लोज झालेला आहे. डेज असतात त्यावेळी आपण एकतर ट्रेडिंग अवॉइड करायचं किंवा आपली रिस्क मॅनेज करून प्रॉपर ट्रेडिंग करायचं.